नमस्कार. आजचा दिवस माझा क्षण क्षण परीक्षण. अरे आपल्या पंतचंच उदाहरण पहा. करोडो रुपये जीएसटी मधनं आले. वायफाय खर्च आहे. वायफाय म्हणजे कसं आहे माहिती का, दप 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 योजना काढल्या, कारण त्याला भूमिपूजन लावायचं आणि त्याला उद्घाटन लावायचं. मधले इंजिनियर आहेत नाही माहित नाही, डॉक्टर आहेत नाही माहित नाही, हे आहेत नाही माहित नाही, वकील आहेत नाही माहित नाही. म्हणजे एखादं काम करायला जर 400 मजूर लागत असतील तर आम्ही 400 कामं काढले तर आम्हाला 1,60,000 मजूर पाहिजे. ते आहेत नाही आहेत मजूर. म्हणजे तत्सम ते गोष्टी अगदी टॉप टू बॉटम, अगदी योजना करणाऱ्या IPS IAS अधिकाऱ्यापासून तर अगदी खड्डा खोदणाऱ्या त्या गरीबापर्यंत, हे तेवढे लोक आमच्या देशात आहे नाही आहे, कामाचे आहेत, स्किल आहे नाही आहे, ते काहीच माहित नाही. माझ्याकडे पैसा आला, मी योजना काढली, पूर्ण झाली, मी उद्घाटनाला चाललो, संपलं. म्हणजे ते कसं आहे, एक सरकारी कामचा एक फोटो मी पाहिला होता. सरकारने काय केलं माहितीये का, भ्रष्टाचार होतो म्हणून 3 लोकांना एक काम दिलं. एकाने खड्डा खोदायचा, दुसऱ्याने झाड लावायचं आणि तिसऱ्याने ते बुजवायचं. कशासाठी? एकाच माणसाला दिलं तर खोटं करेल. मग काय झालं, खड्डा खोदणाऱ्याने दप 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 खड्डे खोदत गेला, झाड लावणारा झाड लावत गेला, बुजणारा बुजत गेला. मध्ये काही दिवस काय झालं, झाड लावणारा आलाच नाही. खड्डा खोदणारा म्हणे तो नाही येत तर मला काय करायचं, मी खड्डे खोदून टाकला. बुजणारा काय म्हणे, त्याने झाड नाही लावलं, माझी थोडी चूक आहे, मी बुजवून टाकलं. याला म्हणतात फक्त सरकारी काम. आणि असं काम ज्या देशात होतं तो देश कोणत्या दिशेने प्रगती करतोय, 12 वर्ष झाले काय 75 वर्ष झाले काय. असो, जय भारत.